विधान परिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला दिल्लीत. राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना याही निवडणुकीत होतो आहे. यासाठी महायुतीमध्ये 12-5-2 असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. त्यामध्ये भाजप 12, शिंदेंची शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा देण्यात येणार असल्याचं समजत आहे. या संदर्भात अंतिम निर्णय झाला नसून तीनही पक्षाचे प्रमुख एकत्र बैठक घेऊन जागावाटप अंतिम करणार आहेत. मात्र भाजपने 12 जागांसाठी तयारी सुरू केली असून उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळेच भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आज 48 नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना होत आहेत. विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपात हालचालींना वेग आला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. यासाठी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीला रवाना होत आहेत. विधान परिषदेच्या एकूण 12 जागांसाठी 48 जणांच्या नावांची यादी घेऊन चव्हाण दिल्लीत दाखल होत आहेत. दिल्ली दौऱ्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन रवींद्र चव्हाण नावासंदर्भात चर्चा करणार आहेत. विधान परिषद निवडणुकांचा महायुतीतील फॉर्म्युला, भाजपच्या उमेदवारांची नावे, इतर बाबींची तपशीलवार माहिती केंद्रीय पक्ष नेतृत्वाला दिली जाणार आहे. विशेष म्हणजे चव्हाण यांच्या दिल्ली दौऱ्यातच भाजपच्या 12 उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असून पुढील 2 ते 3 दिवसात भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 1 जूनपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे 2-3 दिवसात नावे निश्चित करून उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश पक्षाकडून दिले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.